नमस्कार. मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळालं. त्यानंतर जे मेळावे सभा झाल्या त्यात अजित पवार गटाकडून घड्याळ तेच पण वेळ नवी असे बॅनर लावण्यात आले. त्याला उत्तर म्हणून शरद पवार गटाचा मावळमध्ये जो मेळावा आयोजित केला त्यात वेळ पण तीच मालक पण तोच असं बॅनर लावण्यात आलं. या बॅनरवरून शरद पवार गटाला कुठली वेळ सूचित करायची आहे? 2014ला काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. त्या काळात राष्ट्रवादी एकसंघ असतानाही राज्यात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष होता. 2019च्या निवडणुकीतही भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. तरीही जनतेचा कौल पायदळी तुडवून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाआघाडी स्थापन करून सरकार बनवलं होतं. या वेळा सूचित करायच्या आहेत का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात जात नव्हते, आमदारांना मंत्र्यांना भेटत नव्हते, घरात बसून कारभार करत होते. तीच वेळ सूचित करायची आहे का? आपल्या गृहमंत्र्यांना तोंड लपवून फिरावं लागत होतं, नंतर तुरुंगातही जावं लागलं. ही वेळ दाखवायची होती का? शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अजित पवारांनी पक्ष सोडला. शरद पवार मनमानी निर्णय घेतात, घेतलेले निर्णय पुन्हा बदलतात, नेत्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत असे आरोप अजित पवारांनी केले होते. मालक पण तोच या बॅनरवरच्या ओळीतून अजित पवारांनी केलेले आरोप खरे होत नाहीत का? अशी चर्चा आता जनतेत पाहायला मिळते.